नमस्कार मंडळी. पाहता पाहता 2 वर्ष उलटलेली आहेत तरीही कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहे आणि दररोज प्रेक्षक भेटतात. म्हणतात आता 2000 एपिसोड होत, 3000 एपिसोड होत आणि माझी तर इच्छा आहे ते होत होत, कारण मुंबईत घर पण घ्यायचंय मला. त्यामुळे तुमच्या अशाच ब्लेसिंग्स आणि शुभेच्छा मला देत राहा. मंडळी, या कार्यक्रमाची ख्याती हळूहळू बॉलिवूडपर्यंत पोहोचली, आता हॉलिवूडपर्यंतही पोहोचेल. पण म्हणूनच आज सुद्धा या मंचावरती येणार आहे बॉलिवूडचा एक हिंदी सुपरस्टार. निषेध काय बॉलिवूडचा सुपरस्टार? कोणाला बोलतोस तू? हा, अरे तुम्ही सलमान खानला बोलवलं, तुम्ही अक्षय कुमारला बोलवलं, तुम्ही शाहरुख खानला बोलवलं. निलेश एक मिनिट, आमिर खान कधी येणार आहे जरा सांग. तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. स्टार काय म्हणतो? तुमच्यातले एक स्टार आमच्याकडे. ही बघ काय करतेस तू? अगं बंधू मावशी, ते निषेध नोंदवायला पण चांगलं दिसावं लागतं ना. आमच्यातली स्टार आहे. खरं तर तुम्हाला जेवढे डेट दिले नसेल तेवढं तिला इकडे द्यावे लागतात आम्हाला. मी काय म्हणतो, वंदना मावशी, आजचा एपिसोड होऊन जाऊ देत. मग तुमचा जेव्हा एखादा नवीन सिनेमा येईल तेव्हा आपण करू इकडे जोरदार एपिसोड. आता काय नवीन सिनेमा? मी नवीन सिनेमा घेऊन आली आहे माझा, फॅमिली कट्टा नावाचा. आम्ही आलोय. चला होतं काय ऐकत बसलं? चला बसा. ऐका ना माझा. तुझ्या जागेवर बस. जा. मी इथे बसते का? कारण इथे बसणाऱ्याला तू जास्त प्रश्न विचारतो म्हणून. तर आता असं चेहरा पाडू नकोस, हसून बोल. तू काय स्टार समजतो काय स्वतः? खाली कुठे बघताय? आता वर मान करून बघ जरा. आता नशीब हे माझे सासू नाहीये. कसं झालं असतं माझं मिशी नसतं तरी? नशीब माझी मुलगी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मी मुलीच्या अर्थे म्हटलंच नव्हतं, मी स्वतःला सून समजत होतो. काय झालं तर फॅमिली कट्टा या सिनेमासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वंदना जी, आता मावशी नाही म्हणत, वंदनाजींना आतापर्यंत अभिनेत्री म्हणून आपण पाहिलं, पण निर्मात्या म्हणून त्या आता पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सई तामणकर साठी. जोरदार टाळ्या प्रतीक्षा लोणकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आलोक राजवाडेसाठी. तर असं झालेलं आहे की आता फॅमिली कट्टा आपल्या कट्ट्यावर आलेला आहे आणि आता त्यांच्या बरोबर आपण हा भाग सुरू स्पेलिंग वेगळे. सायमन नाही, साबळे SABALE. नाही, फॅमिली कट्टा वगैरे ठीक आहे, पण मित्रांच्या कट्ट्याचं काय? आणि आम्ही तिथे मागे थांबलो त्याचं काय? अरे एवढी यंग लोक असताना तू आम्हाला कसं काय विसरू? एक मिनिट, काय सिनियर यंग काय चाललंय काय? हा, अरे आत्ता तू आलास, आम्हाला माहिती आहे 3D तुझी पहिली एक सिरियल गाजली आहे, म्हणून काय अगदी एवढा भाव खायला नकोय तुला, कळलं ना? अरे ऐक, बरं तुम्ही एवढे सगळे लोक आणले, एखादा अँकरही आणला असेल तर मी जातोच आता. पण आता आणखीन एक टीम आलेली आहे स्वतः हक्कानं इकडे, त्यांचंही स्वागत आपण करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या नव्या कोऱ्या सिनेमासाठी. सिनेमाचं नाव आहे घंटा आणि या सिनेमाच्या निमित्तानं आपण स्वागत करूयात अमेय वाघचं. जोरदार टाळ्या. सक्षम कुलकर्णीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वागत करूयात आरोह वेलणकरचं. रेगेच्या उलट्या जाहिरातीपासून प्रसिद्ध झालेले आरोह वेलणकर. शीर्षासनवाले त्याची जाहिरात आठवतच असेल आपल्याला. आणि स्वागत करूयात अनुजा साठेचं. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर सुरुवात करूयात मग यंग टीम पासून. फॅमिली कट्टा खरं तर सगळीकडे खूप चर्चा आहे, मीडियामध्ये पण सगळीकडे आम्ही वाचतोय या सिनेमाबद्दल. काय सांगाल? काय थोडक्यात आम्हाला बघायला मिळणार आहे यात? 3 पिढ्या मुख्य. एक मोठी आमची, मी आणि दिलीप प्रभावळकर, आम्ही दोघं एका पिढीतले. आमची 3 मुलं 3 वयोगटातली, किरण करमरकर, संजय खापरे, सचिन देशपांडे. त्यातल्या दोघांच्या 2 फॅमिलीज आहेत वेगळ्या. आणखी ही आमची धाकटी मुलगी आहे, मंजिरी नाव तिचं. आणखी आलोक राजवाडे आणि गौरी
नलावडे ही आमची नातवंड आहेत. त्यामुळे 3 पिढ्या एका कुटुंबात नांदताना किंवा एकत्र जेव्हा येतात. आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ही नात्याची तुटलेली मग घट्ट करण्यासाठी सगळ्या मुलांना एकत्र बोलवायचा प्लॅन करतो आणि सगळे आपापल्या तऱ्हेने यायचा प्रयत्न करतात, येतात. मला असं वाटतं की मधली पिढी आहे ना, ती खूप ताणतणाव घेऊन जेव्हा घर सोडून बाहेर पडले तेव्हाची भांडणं घेऊनच बाहेर पडलीत. ती आता ह्या निमित्ताने एकत्र आली तरीसुद्धा ती दरी झालेली आहे त्यांच्यात. आणि धाकटी जी टीम आहे ती फार पुन्हा त्यांना आपल्या रूट्समध्ये जायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की कशी नाती होती, काय फॅमिली ट्री होती, कुठे कुठे राहत होतात तुम्ही, कसल्या घरांमध्ये राहतात, कोण कुठे नोकरी करत होतं, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ते दोघं मिळून एक व्हॉट्सॲपचा ग्रुप करतात आणि त्याचं नाव फॅमिली कट्टा ठेवतात. त्या निमित्ताने जेव्हा एकत्र जमतात तेव्हा काय घडतं याचं खूप रंजक नाट्यपूर्ण अशा घटना या कुटुंबात घडतात. त्याचं हे चित्रीकरण. वा वा. अमेय, आता तुझ्याकडे येणार आहे. सिनेमाचं नाव फारच युनिक आहे, घंटा. म्हणजे कुणाला विचारलं काय नाव आहे सिनेमाचं, घंटा. अरे नाव सांग ना, असं होऊ शकतं. खरंय. तर काय बघायला मिळणार आहे सिनेमात आणि काय सिनेमा? आमच्या सिनेमात फॅमिली नाही आहे, कारण फॅमिली गावाला गेली एका मित्राची. अच्छा. आणि फॅमिली गावाला गेली असल्यामुळे हे 3 मित्र काहीतरी उपद्व्याप करतात आणि तो उपद्व्याप इतका खोल जातो की पार अंडरवर्ल्ड पर्यंत वगैरे त्यांची मजल पोचते. आणि अर्थात हे सगळं विनोदी अंगाने आहे आणि दिवसेंदिवस एक नवीन नवीन घटना अनफोल्ड होत जातात, नवीन नवीन पात्र येत जातात. ते सगळं सांगणार नाही मी, कारण तेच सरप्राईज एलिमेंट्स आहेत फिल्ममधले. पण हे 3 मित्र मला असं वाटतं की हे त्यांचे घरचे तिथे नसल्यामुळे ते तिघही एकमेकांशी प्रामाणिक आहेत आणि एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असलेले मित्र आहेत. आणि हे कसं काय त्यांचा प्रवास होतो आणि त्यांच्या आयुष्यात झटपट यशाची घंटा वाजते की नाही याबद्दल हा सिनेमा आहे असं मला वाटतं. वा वा. तर आज फॅमिली कट्टा आणि घंटाची टीम आपल्याकडे आलेली आहे आणि 1 घंटा ते आपल्या बरोबर असणार आहेत. आमची जबाबदारी असणार आहे की त्यांना जास्तीत जास्त एंटरटेन करायला पाहिजे आपण. आणि खरं सुरुवातीलाच त्यांनी निषेध केला की तुम्ही मराठीचं प्रमोशन का करत नाही. खरंच आम्ही मनापासून प्रमोशन करतो आणि इतकं प्रमोशन करतो की प्रमोशनच्या आतमध्ये सुद्धा एक प्रमोशन असतं. म्हणजे इथे सुद्धा काही पत्रकार असतात, ते येतात आणि ते एक वेगळी पत्रकार परिषद भरवतात जेणेकरून सिनेमा आणखीन घराघरात पोहोचावा. तर तुकडटवाडीमध्ये जे गुलकंद केबल नेटवर्क आहे त्या गुलकंद केबल नेटवर्कवर आता एक पत्रकार परिषद भरणार आहे. बघूयात मात्र ते पत्रकार तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहेत. गुलकंद केबल नेटवर्कचा मी संचालक सदानंद बुच्ची आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो. तर आता लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तर प्रमोशन हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं झालेलं आहे मंडळी. आणि इथं आता एक पत्रकार परिषद पण भरणार आहे. पत्रकार येण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमात कसं असतं की काहीतरी आधी इकडे एक टाइमपास झाला पाहिजे, टाइमपास आम्ही दाखवत असतो. तर भविष्याचे कार्यक्रम होतात, तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे बऱ्याच वेळेला. आणि भविष्याच्या कार्यक्रमामध्ये कसं असतं की माणूस येतो आणि भविष्य सांगतो. पण आमच्याकडे एक वेगळा माणूस येतो आणि तो माणूस पत्त्याच्या कार्डवरून भविष्य सांगतो. तर तो आता इथे येणार आहे आणि तो काही लोकांचे भविष्य पण सांगणार आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूयात. धमाले डालडा प्रस्तुत वेड भविष्याची कार्यक्रमाला आणि त्या कार्डवाल्या माणसाला आपण बोलूया. या घंट्याचं प्रमोशन, बाकी काय नाही. बसा, आहे ना पाठ सगळं आपलं. तर सर अतिशय मनापासून अच्छा मी काढायचं का? नाही नाही, खेळायचे. मी काय म्हणतो, हे सगळ्यांना घरी पाठवूया मग आता. लाज आहे का तुम्हाला? माणसं कशासाठी इथे आलेले असतात, आपण काय करतो कॉर्डलेस आहे.
तर आपला जो परवा कार्यक्रम झाला हा. तर त्याच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वाचकांचं पत्र व्यवहार ते वाचूया काय? कशाला राहू दे की नाही, नाही, वाचा. नाही, राहू दे की अरे प्रतिक्रिया लोकांना कार्यक्रम कसा वाटला हे कळायला पाहिजे का नाही मला लोकांना? कळतं की आपल्या 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 कार्यक्रमात TRP आहे त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की किती लोकांनी बघितला कार्यक्रम. तर फलटणहून सुभाष लिहितात, गुरुजी मागच्या वेळेचा आम्ही भाग पाहिला, अतिशय चांगला केलात तुम्ही. धन्यवाद. हा गैरसमज मनातनं काढून टाक. परत जर करा तर मी आहे तुम्ही. सांगितलं ना का वाचताय तुम्ही? किती बघितलं किती स्तुती करतात मी लोक. अजून एक होतं तुम्हाला अहो, आवडेल. राहू दे ना नका एक आवडेल ऐका तर. एका महिलेचं आलंय वाचा ना. तर मुंबईहूनच एक महिला आहेत. वा त्या लिहितात, बाकीच्यांनी काही म्हणू गुरुजी मला तुम्ही लईच आवडता. तुमचा कार्यक्रम पाहिल्यावर मनावरचा ताण निश्चितपणे जातो. अच्छा थँक्यू. तुमची जॉन हाब्राम सारखी हेअरस्टाईल मला फार आवडते. थँक्यू थँक्यू. काही म्हणा बहुतेक मी तुमच्या प्रेमातच पडली. गुरुजी तुम्ही मला कधी भेटू शकाल का? अरे कधीही. ह्या रविवारी आपण बागेत भेटूया का? नक्की. आत्ता द्या आलोच. गुरुजी आपलं लग्न झालंय का? नाही 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 आत्ताचा 25 वर्षाचा आहे मी. अच्छा. कोण लिहिते कोण नाव काय महिलेचं? गुरुजीची बायको. 25 वर्षाचे. असं आता समोर नाही तर बोलायचं. है का नाही? समोर नाही तर बोलायचे, 10 कॅमेऱ्याच्या समोर बोलते ते. तर तुम्हाला माहिती का की आता हा कार्यक्रम फोन इन सुद्धा झालेला आहे. तर बऱ्याच लोकांचे इथे फोन येतात. हा फोन इन कार्यक्रम आहे का? तर इथं कधी फोन इन म्हणून हा फोन इन. तर इथे कधी आता फोन येऊ शकतो आणि खूपच असे प्रेक्षक उत्साहित असतील आपल्याला फोन करण्यासाठी. खूपच उत्साहित आहेत प्रेक्षक. बरेच लोक डायल करतात त्याच्यामुळे बहुतेक लागत नसा. आमचा फोन नंबर आपण लिहून घ्या. आता येईलच एखादा तरी यायलाच पाहिजे. तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर सांगा ना करायला. कोणाचं येणं ना म्हणून म्हणलं. येईल की वाटतं बघू. बरोबर ठेवलंय ना. आता एखादा फोन येईलच. तुला पेमेंट मिळालं असलं तर वाजव थोडस. आला 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 आला. तर पहिला फोन या कार्यक्रमात आलेला आहे तो आता आपण उचलूया. हॅलो हॅलो बोला. तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. कुठून बोलताय आपण? फोन मधून बोलतोय. मग बाहेर या. लाज आहे का तुम्हाला? कसले घाणेरडे विनोद करता? पण आवडला का विनोद? आवडला का? हा बरा होता बरा होता. आवडला ना? हा मग मला पेमेंट किती देणार आहे? लाज आहे का तुम्हाला? काय काम आहे ते बोला. तुम्हाला गुरुजींना काय प्रश्न विचारायचा आहे का? त्याच्याबद्दल तुम्ही बोला. हॅलो 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 हॅलो. हे बघा तुम्ही तुमच्या टीव्हीचा ऑइलिन जरा कमी करा. वाहिली टीव्हीचा ऑइलिन जरा तुम्ही कमी करा म्हणजे तुम्हाला नीट ऐकू येईल सर. अहो टीव्ही मध्ये लय वाद्य वाजतात. त्यातला कुठला वायलिन पकडायचा आपण आणि कसं बंद करायचा? ते ऑइलिनला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हे सस्यफॉल. नाही नाही तुमच्यापेक्षा एक कॉमेडी माणूस या जर. हा ऑइलिन म्हणजे ते आवाज कमी करावा तुमच्या टीव्हीचा म्हणजे नीट ऐकू येईल तुम्हाला. कशाला? आम्ही काय आवाज बंद करायचा? नवीन टीव्ही आहे माझा. नाही नाही आवाज कमी करा ना म्हणजे जर तुम्हाला नीट ऐकू येईल. रिपीट ऐकू नाही येणार. अरे सांगितलं कळत नाही बरं. नवीन टीव्ही घातलाय काय सांगितलं कळत नाही का? हा हे बघा तुम्ही भाषा नाही 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 टीव्हीचा आवाज व्यवस्था कमी होणार नाही. फोनवर बोलायचं म्हणजे बोलायचं हे जरा. बघा, भाषा सभ्य सभ्य भाषा कोण शिकवतो रे भुसनाळ्या? हे बघा नीट आता तुम्ही बोला. आता कार्यक्रमामध्ये फोन लागला म्हणून तुम्हाला सांगतो. तू काय मला शिकवतो? तू काय मला शिकवतो? एवढी हिंमत असेल तर समोर येऊन तुम्ही बोला ना मग. अरे समोर समोर काय तू काय मला शिकवतो का रे? हा अरे फोन इन कार्यक्रम आहे म्हणून बोलतो ना आपण. डायरेक्ट समोर येऊन बोला. एवढी हिंमत असेल तर तुम्ही समोर येऊन बोला तुम्ही माझ्याशी. अरे बोल ना मग समोर बोल ना डायरेक्ट. ऐका ना मी काय बोल ना मग काय प्रॉब्लेम काय बोल ना.
फोनवर बोलायला प्रॉब्लेम होतो हा? काय? बोलताल? मी नाही राहू दे, बोलत. राहू दे, राहू दे. असेच आहेत ते, असेच काहीतरी बोलतात. एक तर फोन करा म्हणून तुम्ही सांगताय आणि परत फोनवर असं बोलताय. ओके ओके, संपलं तुमचं, जावा. हो ना आता जावा. त्याचा एंडच लिहिलेला होतो मी, म्हणून डायरेक्ट पाठवून दिला. तर आता आपण मेन भविष्याच्या कार्यक्रमाकडे वळूयात. नक्की नक्की. तर तुम्ही जे हे कार्ड्स आहेत त्याच्यातून भविष्य सांगणार आहात या लोकप्रिय कलाकारांची, तर ते तुम्ही आम्हाला सांगा. पहिलं भविष्य सक्षम कुलकर्णी यांचं. सक्षम नाही, सक्षम. सक्षमच म्हटलं मी. हा, सक्षम कुलकर्णी यांचं हे बघा. कार्ड आलेलं आहे. त्यांच्या भविष्यात काय? चॉम्प्लॅन. चॉम्प्लॅन आणलेले. का बरं? कसं आहे ना, फक्त मिशी लावून मोठं होता येत नाही. माणसानं शरीरानं पण वाढलं पाहिजे, तर मोठं असं वाटतं, मोठं माणूस दिसतं. तर तुम्ही चॉम्प्लॅन घेत चाला, म्हणजे मोठं दिसा. वा, फारच अभ्यासपूर्वक तुम्ही सक्षम कुलकर्णी यांचं सांगितलं भविष्य. त्यानंतर सई तामणकर यांचं ओ, सई तामणकर यांचं भविष्य. वाव. हे पहा, काय? ठेंगा. का? आता सारखं आल्यावर काय मिळणार, मग ठेंगाच मिळणार. त्यांचं मागच्या वेळेला आपण सांगितलं. मग काय करणार? आता कोणाचं सांगताय तुम्ही भविष्य? अमय्य वाघ. अमेय वाघ. हे काय आलं? बघा, हे किडे आहेत, किडे. हो, यांच्या अंगात जाम किडे. 3D मध्ये पण त्यानं जाम किडे केले. अच्छा. आणि पोपट मध्ये, पिक्चर मध्ये पण त्याने जाम किडे केले. आता ह्या पिक्चर मध्ये किती किडे केले ते तुम्ही प्रत्यक्ष जाणणार. नंतर कोणाचं? काय, माफ करा, चंद्रकांत कुलकर्णी यांचं सर समोरच बसलेले आहेत. बर्फ. बर्फ? नाही, इथं बर्फ नाही, इथं वेगळंच आलेलं आहे काहीतरी. ठीक आहे. सांगतो, बर्फ. अच्छा, बर्फ आलेला आहे. बर्फ का? ते खूप त्रास करून घेतात स्वतःला. अच्छा. ते रागवतात इतरांवर, हा. ते चिडतात, त्यामुळे बर्फ खाल्ल्यामुळे ते ओरडतात ना खूप. हा. अरे गप रे! बर्फ खाल्ल्यामुळे आवाज बसेल त्यांचा, मग तो कमी येईल आवाज. आणि त्यांची 7.5 चालू आहे सध्या. हा. हे कोण आहे 2 भविष्य? ग्रह खूप सतावतात त्यांना. कोण? आनंदी आणि पुष्कर हे 2 ग्रह सतावतात. खूप सतावतात. राजवाड्यांचं भविष्य सांगतात तुम्ही. राजवाडे तुमच्यासाठी काही भविष्य आहेत ते- तुमच्यासाठी. तुमच्या विमान मुळे, तुमच्या विमान कुणाला शिक्षक करताय? नाही ते असं काय काय वाचा? तुमच्या विमान विमानामुळे तुमच्या मुळे मनावर तणाव राहील. बर. मच्छरावर मात करण्यास, मत्सरावर मात करण्यासाठी सुखदुःखे वाटून घ्या. हा. इतरांची प्रेम प्रकरणाचा, इतरांची नाही, सुखदुःखे वाटून घ्या इतरांची. प्रेम प्रकरणाचा दिंडोशी पटवण्याची गरज नाही. दिंडोरा पिटण्याची गरज नाही. नवीन लग्न झालं आता त्यांचं. आता कसा प्रेम दिंडोरा? प्रकरणाचा दिंडोरा. दिंडोरा. शेवटचं वाचा. रात्रीचं पिणं टाळा. फिरणं. रात्रीचं फिरणं टाळा. बंद करा भविष्य. झाला तुमचा टाइमपास करून. तर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. तर काही पत्रकार इथे येणार आहेत, आपण त्यांना लगेचच आमंत्रित करा. करा. नक्की. तर सगळे पत्रकार एक गठ्ठा या. वाढदिवसाच्या काही शुभेच्छा आपण देणार आहोत. त्या शुभेच्छांनंतर पत्रकार परिषद सुरू होईल. तर आज वाढदिवस आहे या लहान बालिकेचा. सई तामणकर यांचा आज पहिला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मम्मी, पप्पा, काकू, काकी,
मोठ्या काकी, छोट्या काकी, पुण्यातल्या काकी, सांगलीच्या काकी, काका काकू, मोठे काका, छोटे काका, पप्पू, पिंटू, बबलू. थँक्यू. हे तुमच्यासाठी गिफ्ट तुमच्यासारखे दिसतात. याच्यानंतरचा एक आलेला आहे. ओ, या मुलाचा आज वाढदिवस आहे. अमेय वाघ. याचा आज 5वा वाढदिवस. अमेय वाघला शुभेच्छा दिलेल्या आहेत. कोल्हा हरिण. कोल्हा हरिण ससाणा. अरे वाघ म्हणजे मुलगा आहे तो. तर अमेय वाघ यांना त्यांच्या 5व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पण त्याआधी आणखीन एक पत्रकार इथे येणार आहेत. त्यांचं नाव आहे बिनकामाचे पत्रकार. बिनकामाचे पत्रकार तुम्ही या पहिल्यांदा. हा पत्रकार लहान मुलांना फार आवडतो म्हणून आम्ही ठेवलाय. अरे काय रे? Thank you. प्रश्न घ्या कोणीतरी. प्रश्न घ्या आता. मारामारी कमी करा. प्रश्न घ्या. हा तर 3D मधले सुजय जी आज आपल्याकडे स्वतः आलेले आहे. त्यांना मला विचारायचंय. सुजय नाही. एक मिनिट. राकेश नाही आलेले. राकेश नाहीत. ॲना इथं मला विचार. नाही. किंजल नाही. किंजलला काय फालतू गिरे काय चोचले त्यांचे. हे नाही ते नाही सगळे मेन कॅरेक्टर तर संपले आता. कोण आहेत मग हे? प्रश्न घ्या तुमचा. प्रश्न काय? सर सॉरी सर. मेन प्रश्न माझा तुम्हाला असा होता की कोण होतात नेमकं तुम्ही 3D मध्ये? मी आशूचा रोल करायचो. दाढी काढली म्हणून तुम्हाला ओळखू येत नाही. अशी गोष्ट आहे. कैवल्य होती ती. कैवल्य. अच्छा खरंच सर कैवल्य होतात तुम्ही? हो. कदाचित आज बनियन आणि चड्डी नाही म्हणून ओळखू येत नसेल. ओके काढा ना मग ती आहे ती. ठीक आहे सर ठीक आहे. कैवल्य ते. कैवल्य ठीक आहे. कैवल्य आहे. पण तुम्हाला काय एवढा प्रश्न लय चिडून त्यांच्यावर का? नाही काय झालं होतं आता मी स्पष्ट सांगतो. हा बोला की त्या कैवल्याच्या रोलसाठी आधी माझं कास्टिंग झालं होतं. नंतर माझ्या अपरोक्ष दुसऱ्या कोणाचं तरी कास्टिंग झालं. ते मला कळलं होतं. मला फक्त कन्फर्म करायचं होतं की कोण आहे. ही फक्त परिषद संपू दे एकदाची. मग बघतो मी एकेकाला. शस्त्र घेऊन आले. आज आहे कोणाचं तरी. मिस्टर अमेय वाघ. डेटा बाहेर तुम्ही सर संपू द्या. तुम्ही का मारणार त्यांना? म्हणजे लोक म्हणतील ना वाघाची शिकार केली. ठेवा. आज म्हणजे आपलं भाग्य म्हटलं पाहिजे. खरं सांगतो का आज समक्ष कुलकर्णी या ठिकाणी आलेले. तर समक्ष कुलकर्णी सक्षम. अच्छा हा सारे तर आज व्हॅक्युम क्लीनर कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहे. व्हॅक्युम क्लीनर का? तुम्ही तर म्हणलं सक्षम बोला तुम्ही आता. सक्षम कुलकर्णी नाही मग सक्षम कुलकर्णी. अच्छा सक्षम कुलकर्णी आलेले आहेत. मग काय प्रश्न काय तुमचा त्यांना?
कोणाचा माझा? हा प्रश्न काय नाही प्रश्न काही नव्हता सर. मग? मला ती सक्षम म्हणून विनोद सुचला. मी म्हटलं तेवढा काढून घेतला. पटकन तेवढा काढून घेतला म्हणजे कसं त्यांचं पण काम झालं, माझा पण परडे लागू झाला. उगाच इथं आला आणि बसला असून. ऍक्च्युली माझा प्रश्न परदेशी आहे तुम्ही? yeah. हो सॉरी. So my question is to my favorite Sai Tamankar. सई तामणकर. Yeah. So आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साई एक आता हॉलिवूडची फिल्म करणार आहे. इथे पण न्यूजमध्ये चाललं राईट साई? Yeah, she is going to act in an English film. तर मी सुद्धा आले LA वरून. LA. So मी सुद्धा आता LA वरून आणि मी स्वतः दिग्दर्शिका आहे आणि मला साईला खास करायचं आहे माझ्या फिल्ममध्ये. सो मी पटकन स्टोरी सांगून टाकते अँड देन मी कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेऊन आले. या सो खूप नवीन कॉन्सेप्ट आहे, मी स्वतः लिहिली आहे. सो साई मी नरेट करते स्टोरी. इट्स अ व्हेरी युनिक थिंग. म्हणजे आजकाल आपण बघतो की सगळी खूप यूथ आणि यु नो फ्रेंड्स आणि अशा विषयांवरती फिल्म करतात. तर माझी पण फिल्म अशीच आहे की ज्याच्यामध्ये खूप फ्रेंड्स आहेत आणि मग एकाचं दुसऱ्याचं तिसऱ्याचं सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम होतं अँड अल्टिमेटली यू गेट मॅरिड टू द मेन हिरो आणि तो असं करतं की जो मरणार आहे. ओ माय गॉड. या ते त्याच्यामध्ये खूप ट्रॅजेडी असते. या जो मरणार आहे त्याच्या मध्ये त्याच्या नाकातून रक्त पण येत असतं. दिस इज मी स्वतः डेव्हलप केली ही स्टोरी. काय नाव काय पिक्चरचं? पिक्चरचं नाव आहे वर्ल्ड डोर टू डोर. म्हणजे दुनिया दारोदारी. दुनियादारी असं म्हणत या एकदम नवीन कन्सेप्ट, फारच नवीन काढला तुम्ही. खतरनाक म्हणजे. आणि साईचा जो रोल आहे काय ना रोल काय त्याच्यात हिरोईनचा त्यांचा? हा काय प्रश्न असू शकतो? साईचा रोल हा साईचाच रोल आहे. साईचं कॅरेक्टर साई. खूप सोपा डायलॉग. आपण पटकन इथेच एक ऑडिशन करून टाकूया. साई यू जस्ट हॅड टू से म्यावड्याव 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 म्यावड्याव. खूप सोपं आहे. आय नो यू विल डू इट. अच्छा तो साईचा रोल तुम्ही सईला दिला? नावच बदलायला नको मग काहीच प्रॉब्लेम नाही. ती पटकन करू शकते. शी इज वर्सटाईल. या साई मेवड्याव 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 एकच ऍक्च्युअली पिक्चर इंग्लिश मध्ये शूट होणार आहे. त्याची प्लीज एकदा म्हणशील का? ओ ब्रदर इन लॉ ब्रदर. राहू द्या हे फारच झालं. राहू द्या. सर या चित्रपट वा हे यांच्या ट्युनिंगचा चांगला एंड मिळाला तुम्हाला. काय करायचं? जोरदार टाळ्या. धन्यवाद. सईला आता विचारूयात तिची यात भूमिका काय? मंजिरी नावाचं कॅरेक्टर आहे आणि मी आलोकची आत्या आहे. की तुला हेच ऐकायचं होतं ना निलेश, मला माहिती आहे. मी आलोकची आत्या आहे या सिनेमात आणि काही कारणांनी मी गेली 6 वर्ष आईवडिलांना भेटलेली नाही आहे. ते कारण काय आहे ते आपल्याला रिलीजच्या वेळेलाच कळेल. आणि 6 वर्षानंतर जेव्हा मी भेटते तेव्हा काय काय घडतं. थोडक्यात सांगायचं झालं तर या सिनेमामध्ये खूप ड्रामा आहे, लाईट मोमेंट्स आहेत, रोमॅन्स आहे आजी आजोबांचा आणि अनुभव देणारी फिल्म आहे. तो अनुभव सगळ्यांनी जरूर त्या अनुभवाचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. वा. प्रतीक्षाजी तुमची व्यक्तिरेखा काय? या चित्रपटामध्ये मी
वंदनाची मोठी सून आहे, किरण करमरकरांची बायको आहे आणि आलोकची आई आहे. आणि मला असं वाटतं की माझं कॅरेक्टर म्हणजे खरं म्हणाल तर ना, अशा म्हणजे सुजाता माझं नाव आहे त्याच्यामध्ये, तुम्ही आसपासच्या कुटुंबामध्ये जर डोकावून बघितलं किंवा तुमच्या स्वतःच्या कुटुंबात जरी डोकावून बघितलं तर तुम्ही लगेच म्हणू शकाल की अरे हां, ही आमच्या कुटुंबातली सुजाता आहे. म्हणजे इतकं ते मला असं वाटतं की कनेक्ट होणारं, इतकं असोसिएट होणारं अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे. हा चित्रपट बघताना निश्चितपणे म्हणजे सगळ्यांना वाटणारी ही आपली फॅमिली आहे, पण आतून काहीतरी वेगळं जाणवण्याचा हा प्रवास आहे किंवा हा अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. वा आणि विथ फॅमिली बघा. आलोककडे जातो पण तो तिकडे बसला असल्यामुळे असा चाललो होतो. हा तर आलोकला मला आता विचारायचं मला असं अमेरिकेहून मी येत असल्यामुळे ऑलरेडी एक डिस्टन्स मला एक फिलिंग आला. तुम्ही पुण्याला अमेरिका म्हणता फिल्म मध्ये. तर तुझी भूमिका जाणून घेऊयात. सिद्धार्थ नावाचा हा मुलगा आहे आणि हा अमेरिकेला असतो आणि फिल्म सुरू होते तेव्हा तो इकडे भारतात येतो. आणि हे या फॅमिलीमध्ये जो काही प्रत्येकच फॅमिलीमध्ये मिसकम्युनिकेशन असतं, भांडणं असतात, काहीतरी गोष्टी अडलेल्या असतात आणि त्या कोणीतरी जबाबदारी घेऊन सोडवावं लागतं. तर हे काम करणारा हा मुलगा आहे. तेव्हा पुन्हा आपल्या फॅमिलीवर नव्यानं प्रेम करायला लावणारी ही फिल्म आहे असं. सक्षम, तुझी व्यक्तिरेखा कशी आहे सिनेमातली? फिल्ममध्ये कॅरेक्टरचं नाव उमेश आहे. उमेश. तो त्याला एक स्वतःचं सोशल नेटवर्किंग साईट त्याला सुरू करायचे. तो आणि टेक्नोसॅव्ही आहे बेसिकली. प्रत्येक नवीन काही टेक्नॉलॉजी आली की तो लगेच अपडेट होत असतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तो ते सगळं शेअर करत असतो. आणि त्याच्या 2 मित्रांवरती त्याचं खूप प्रेम असतं आणि जेव्हाही चान्स मिळतो तेव्हा पार्टीज करणं, मित्रांबरोबर धमाल करणं, मस्ती करणं, असं एक वेगळं आणि खूप इनोसंट निरागस कॅरेक्टर आहे. इनोसंट निरागस जसा तो आहे स्वतः आहे. आरोह, तुझी व्यक्तिरेखा कशी आहे? मी अंगदची व्यक्तिरेखा करतो याच्यात. तो एक स्ट्रगलिंग डबिंग आर्टिस्ट आहे आणि आम्ही म्हणाला तसे आमची फिल्म ही बेसिकली मैत्रीची आहे आणि त्याचं नावही मला वाटतं अगदी पूरक आहे. कारण यंग आपण जेव्हा मित्र सगळे एकत्र भेटतो तेव्हा घंटा हा इतका सर्रास वापरला जातो शब्द आणि मला वाटतं त्याच पूर्ण त्या मैत्रीच्या ह्याची ती सगळी फिल्म आहे. आणि माझं कॅरेक्टर त्यातलं अंगदचं जे आहे ते असंच स्ट्रगल करता करता झटपट पैसे मिळवण्याच्या ह्यानी काय मार्गाला जातं आणि त्याच्यानंतर त्या पैसे मिळवण्याच्या नादात यशाची घंटा वाजते का नाही हे सगळं आमच्या फिल्ममध्ये ह्याच्यात दाखवलेलं आहे. वा. अनुजाकडे आता येणार आहे. तुझी भूमिका कशी आहे? अजिबात निरागस आणि सालस नाही. वा. मी एका गुजराती भाभीचं कॅरेक्टर करते. जिचं नाव आहे कोमल. जिचं राज बरोबर म्हणजे अमेय वाघ बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. हो, कॅरेक्टर बरोबर माझ्या. आधी राज असं म्हटलं मी. त्यामुळे प्रेम आहे त्यांचं आणि राज, अंगद आणि उमेशच्या उपद्व्यापांमुळे तीही त्यांच्या उपद्व्यापांमध्ये ओढली जाते आणि शेवटी बळीचा बकरा होतो तिचा, कारण की तिचं प्रेम आहे राजवर. अशी ती गंमतशीर सगळी स्टोरी आणि घटना अशा एका पाठोपाठ एक घडत जातात. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या दोनही सिनेमांच्या दिग्दर्शकांना. सुरुवातीलाच या मंचावरती आपण बोलावूयात फॅमिली कट्टा या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना. जोरदार टाळ. मी बसण्याची विनंती करतो. आणि यानंतर आमंत्रित करूयात आपण घंटा या सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश काळे यांना. तर सुरुवात करूयात चंद्रकांत कुलकर्णी सरांपासून. सर, जेव्हा जेव्हा सिनेमा घेऊन येतात तेव्हा त्यात वेगळेपण असतंच असतं आणि ती त्यांची खासियत आहे. कुठलाही सिनेमा जेव्हा ते घेऊन येतात इथे आणि नाटक सुद्धा. फॅमिली कट्टा वेगळा विषय आहे पण फॅमिलीच्या जवळच आहे. काय सांगाल? आपण फॅमिलीत असताना आपल्याला
फॅमिलीचं बंधन नको वाटतं आणि कट्ट्याची ओढ वाटते. तिथला मोकळेपणा आपल्याला खुणावतो आणि कट्ट्यावर असताना आपल्याला फॅमिली खुणावते आणि त्याचे बंध आणि ओढ आपल्याला परत एकदा आकर्षित करतात. हा खेळकरपणा ठेवण्यासाठीच फॅमिली कट्टाक आणि सगळ्या फॅमिलीनी एकत्र बघावा असा बऱ्याच दिवसांनी सिनेमा आलेला आहे. माझी अशी खात्री की त्या दिवशी सर्व मोबाईल नेटवर्क आणि MTNL आणि सगळं खूप नेटवर्क म्हणजे जाम होणार आहे. कारण सगळेजण आपापल्या नातेवाईकांना, मित्रांना, विस्तारित कुटुंबातल्या सदस्यांना फोन करणार याची मला खात्री आहे सिनेमा बघून बाहेर पडल्यानंतर. शैलेशजी आता तुमच्याकडे येणार आहे. घंटा हा आगळा वेगळा सिनेमा घेऊन आलाय तुम्ही. यांनी काय आम्हाला फार सिनेमाबद्दल सांगितलेलं नाही कारण ते सगळे लपून लपून ठेवतायत. पण दिग्दर्शकांच्या नजरेतून काय आहे साधारण सिनेमा? ॲक्च्युली सिनेमा घंटाच आहे त्यामुळे इतकं काही फार सांगत नाही सिनेमाबद्दल. लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये चिवड्याच्या दुकानावर लिहिलेला हा सिनेमा आहे त्यामुळे इतकं इंटरेस्टिंग पद्धतीने तो आलेला आहे. तो मित्रांसाठी बनवलेला एक घंटा सिनेमा आहे आणि ऑफकोर्स तो सर्वांना आवडेल याची खात्री आहे मला. वा वा. तुमच्या गावातले आणखीन एक गृहस्थ आहेत त्यांना इथल्या महिलांना खास करून भेटायचं. आज 4 जणी इथे बसलेले आहेत आणि ते आहेत भाऊजी. आता भाऊजी म्हटले की ते वहिनींना भेटायला येतातच. तिकडे बांदेकर भाऊजी असतात, तिकडे वांदेकर भाऊजी आहेत. वांदेकर भाऊजी या. तुम्ही आलात ना मला फार उत्साह येतो माहिती आहे का सगळेजण आलात तर. आमच्या थोकरटवाडीतला एक नियम आहे की तुम्हाला इथं काहीतरी गेम खेळायचं. ह्या गेममध्ये काही नाही, सिम्पल आहे. म्हणजे कसं की महिला म्हटल्यावर त्या मेकअप करतातच किंवा त्यांना सजावटीची आवड असतेच असते, घर सजावट कर. पण आज तुम्हाला जिवंत माणसं सजावट करायची आहेत. 4 पोरं इकडे बोलवणार आहे त्यांना तुम्हाला बाई करायचं आहे. तर आता आपण त्यांना बोलवणार आहोत ज्यांच्यावर आपण हा अद्भुत प्रयोग या ठिकाणी म्हणजे जे गिनीपिग. चला मला एक विनंती करायची आहे. मला अमेयला सजवायला आवडेल. आम्ही नाही. वा वा. वेळ संपत आलेले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हे प्रयत्न बघा किती प्रयत्न म्हणजे तिचं चालू होतं का आता याच्या मिशाचा काय करू काही समजे नाही. पण यांनी जे काही वा वा बरं वाटलं ना. आता वंदना मावशींचं जवळजवळ मंडळच दिसतंय. देखावा बघा किती सुंदर सजवलेला आहे. आज बरेच निर्माते या ठिकाणी आहेत, दिग्दर्शक आहेत. तर इंडस्ट्रीमध्ये एक नवीन हिरोईन या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. पण आता बक्षीस काय देणार तुम्ही ह्या जिंकल्यात साधारण तर? कशाचं ह्याचं बक्षीस काय? हा नाही बक्षीस काही नाही आहे. मग का कशाला? हे अमय वाघ आता आलेले आहेत त्यांना सोडून द्या. पण हे जे 3 जण आहेत यांचा मला बदला घ्यायचा होता. जेव्हा जेव्हा आम्ही स्त्री भूमिका करतो तेव्हा हे इथं बसून शिट्ट्या वाजवतात, कमेंट्स पास करतात. तुम्हाला चेहरा मी पक्का ओळखून होतो. अच्छा, म्हणून मी ठरवलं की आज सगळ्यांसमोर यांना बाय करायचं. कसं चिडवशील काय चिडवशील?
नाही ना चल मग आता असेच घरी जा. पण सुंदर नटले हे सगळे. मला असं वाटतं की काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. तर हे बक्षीस मी देतोय या. अरे वा वा क्या बात है. वा 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 वा. कार्यक्रमाचा अरे यांचं तर चिल्लर करून तर मला वाटतं की सर प्रत्येक एपिसोडला जर इथे आले आणि आपण जसे गेम करत गेलो तर एक वेगळ्याच योगायोग जुळून येईल. पण मजा आली सगळ्यांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या सिनेमाच्या निर्मात्यांना. फॅमिली कट्टाचे निर्मात्या तर आपल्यामध्ये बसलेलेच आहेत. वंदनाजी, आमंत्रित करूयात घंटा या सिनेमाचे निर्माते नितीन वैद्य यांना. जोरदार टाळ्या. नितीन सर, स्वागत तुमचं. आणि सगळ्या यंग ब्रिगेड बरोबर हा सिनेमा तुम्ही करताय. तुमच्या नजरेतून काय आहे हा सिनेमा आणि तुमचा अनुभव कसा होता निर्मितीचा? एकतर शैलेश काळे आणि त्याची सगळी टीम ही सगळी त्यांनी मगाशी सांगितलं चिवडा गल्लीमधनं हा सिनेमा तयार झाला आहे. शैलेशचा हा पहिला सिनेमा आणि शैलेशचं चिवड्याचं दुकान आहे. रोज शैलेश चिवड्याच्या दुकानावर बसतो. त्या दुकानात बसून काम करत करत त्याची मित्रांची टीम जमली आणि त्यातून घंटा या चित्रपटाची निर्मिती झाली. लालबाग परळसारख्या एक रसरसलेल्या अशा भागामध्ये तो वाढलेला आहे आणि ही टीम एक प्रयत्न करते आणि नव्याने काहीतरी प्रयत्न करते, वेगळ्या पद्धतीने सिनेमाकडे पाहते. असं ज्यावेळेला मला दिसलं त्यावेळेला आम्ही ठरवलं की याला एक साथ द्यायची आणि त्यामुळे आम्ही त्याच्या मागे उभं राहायचं ठरवलं. वा. तर मला खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये फॅमिली कट्टा आणि घंटा हे दोन्ही सिनेमे या ठिकाणी आले. या दोनही सिनेमांना या मंचातर्फे खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. आणि या मंचातर्फे झी मराठी आणि एस एल व्हिजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छानशी आठवण भेट. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरता घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा युद्ध महाराष्ट्र दौरा.